शांततेतील सौंदर्य म्हणजे रंग हिरवा. हो, शांततेतील सौंदर्य म्हणजे रंग हिरवा, वाटे सर्वांना अगदी हवा हवा. आणि आपल्या अदाकारीने हा तर निसर्गाला नटवे, आपल्या अदाकारीने हा तर निसर्गाला नटवे. विशी पैठणीची घेऊन येत आहेत शशिकला वाटवे. मॅडमला विनंती करतो की कृपया तरी 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम माझं स्वागत जे इतकं छान पद्धतीने झाले त्याबद्दल खूप धन्यवाद, ज्याने कोणी लिहिलं असेल. आणि सर्वप्रथम आभार म्हणजे रचना मॅडमचं की त्यांनी सुरुवातीला जे इंटरव्ह्यू झाला त्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले. म्हणजे त्यांचा हा जो अभिनव आहे तो खरंच खूप वाख्यानाजोगा आहे, कौतुक करण्याजोगा आहे की जेणेकरून उद्योजक इतर लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आणि उद्योजकांची स्टोरी आपण कुठल्याही मीटिंग्सला गेलो, इव्हेंटला गेलो तर आपल्याला आपली स्टोरी सांगता येत नाही आणि कोणाला इंटरेस्टही नसतं आपली स्टोरी ऐकण्यामध्ये. पण ह्या माध्यमातून आपण आपली स्टोरी, आपला प्रवास आपण सांगतो, लोकांपर्यंत तो पोहोचतोय. आणि ही संकल्पना खरंच खूप छान होती आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ती पार पाडली, त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. आणि माझ्याबद्दल थोडक्यात सांगते. साडीमध्ये दिसते देखणी म्हणून नेस आवर्जुणी, हळूच कानात गुणगुणते, साडी काही बोलते साडी काही सांगते. नमस्कार, शशिकला ओव्हाळ वाटवे. एथनिक फॅशन हा माझा साड्यांचा ब्रँड आहे. आणि एथनिक फॅशनचं वैशिष्ट्य असं आहे की वेगवेगळ्या राज्यातल्या पारंपरिक हातमागावर विणलेल्या साड्या अगदी वाजवी दरात तुम्हाला घरपोच मिळतील. आता साड्यांचा बिझनेस सगळ्याच करतात, मग एथनिक फॅशनमध्ये वेगळं वैशिष्ट्य काय आहे तर एथनिक फॅशनच्या साड्या ह्या हँडलूमच्या साड्या असतात. प्युअर सिल्क, प्युअर खादीच्या, प्युअर कॉटनच्या असतात. आणि साडी म्हटलं तर स्त्रियांचा आवडीचा विषय असतो. आणि त्यांना साडी नेसायला आवडते, मिरवायला आवडते. साडी कपाटामध्ये साड्या भरलेल्या असतात तरी साड्या आणखी खरेदी करायला आवडतात. पण बहुतेक लेडीजला साड्यांचा म्हणजे साड्यांची ओळख नसते. आणि एथनिक फॅशनचं हेच म्हणजे उद्देश आहे की जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या साड्या पोहोचवणं. जेव्हा मी ह्या क्षेत्रात आले, साडी सेलिंगच्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी आले तेव्हा मी आधी साडी सेल करण्याच्या मागे धावले. आधी मी साड्यांचा अभ्यास केला की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये हँडलूमच्या साड्या बनल्या जातात. आणि त्यामागे आपले जे विणकर बांधव आहेत त्यांची कलाकुसर आहे, आपली पारंपरिक त्यांच्या त्या डिझाईन्स आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असं मला मनापासून वाटलं. कारण की मुंबईमध्ये मोस्टली मशिनरी साड्या वापरल्या जातात. त्यामुळे माझी स्त्रियांना आवर्जून विनंती आहे की त्यांनी हँडलूमच्या साड्या वापराव्यात, हँडलूमच्या साड्या खरेदी कराव्यात. कारण की त्यामुळे काय होणार आहे की आपले जे विणकर बांधव आहेत त्यांना तो रोजगार मिळणार आहेच, पण आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या साड्या आपण नेसून जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपण आपल्या देशाची परंपरा बाहेर नेतोय त्या साड्यांच्या मार्फत असं मला वाटतंय. त्यामुळे तुमच्या ज्या काही मैत्रिणी असतील ज्या साडी सेलिंग करत असतील आणि हँडलूमच्या साड्या सेल करत असतील त्यांच्याकडनं नक्कीच आवर्जून घ्या आणि एथनिक फॅशनकडनं सुद्धा घ्या. आणि एवढंच म्हणेल की साडी म्हणजे एथनिक फॅशन आणि एथनिक फॅशन